नमस्कार, संगीताज फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खरबूज मिल्कशेक तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य दूध, हनी, खरबूज आणि इथे ड्राय फ्रूट आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण हा खरबूज आहे, याला मुंबई साइडला टरबूज पण बोलतात। तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला लिहून सांगा। आता आपण हे बघा असा हा मध्ये चिरून घेतलेला आहे। ह्याच्या ज्या बिया आहेत याचा पण आपण वापर करणार आहे। आता आपण ह्या बिया सगळ्या पहिले काढून घेऊ। अशा वाटीमध्ये पूर्ण बिया चमच्याने अशा आपण काढून घ्यायचं। बघा किती छान हा पिकलाय। हे अशा आपण बिया काढून घेणार याच्या। कोणतीच गोष्ट याची वाया जाणार नाहीये। याचा पण आपण आता ज्यूस मध्ये वापर करूया। हे बघा आता मी ह्या बिया काढून घेतल्या आहेत। हे आपण साईडला ठेवून घेऊ। आता याचे असे छोटे छोटे आपण तुकडे करून ह्याची जी मागची साल आहे ती काढून घेणार आहे। मग मी तुम्हाला दाखवते। आता आपण ह्या ज्या खरबूजच्या बिया काढल्या होत्या ह्या आता आपण मिक्सर मध्ये टाकून बारीक त्याची पेस्ट करून घेणार आहोत। मग मी तुम्हाला पेस्ट दाखवते। हे बघा आता आपण त्या बिया बारीक करून घेतल्या होत्या त्या आता अशा चाळणीत टाकून आपण इथे गाळून घेऊ आणि त्याचं जे असं कडक आवरण असतं म्हणजे चोथा तो आपण व्यवस्थित काढून घेऊया। आपण मिल्कशेक मध्ये याचा वापर करणार आहे। याच्याने खूप अशी काजूसारखी टेस्ट येते म्हणून आपण ह्या बिया फेकून न देता ह्याची अशी छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि त्याचा पण वापर करायचा आहे। हे बघा हे आपण आता बियांच्या जे वरचे सालं असतात ते पूर्ण निघालेले आहेत। आता आपण मिल्कशेक बनवायला सुरुवात करूया। हे बघा आता खरबूजचे मी छान असे सालं काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। आता हे मिक्सर मध्ये घालून आपण याचा ज्यूस तयार करणार आहे। हे बघा आता हे मी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे। आता आपण हे बारीक करून घेतेय मी तुम्हाला मी दाखवते आता बारीक करून। हे बघा आता आपण हा मिल्कशेकचं तयार झालेलं आहे। हे बघा आता आपण हे जे बियांचा ज्यूस काढला होता तो पण आपण ह्याच्यामध्ये आता घालून परत एकदा आपण फिरवून घेणार आहे मिक्सर। हे बघा आपण आता इथे 1 ते 2 चमचे हनी घालून घेतोय। जर खरबूज गोड असेल तर नाही घातला तरी काही हरकत नाहीये, पण खरबूज गोड नसेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे हनी इथे घालू शकता। हे बघा मी आता इथे हनी घातले। आता हे छान मिक्स करूया आणि आपण आता हे ग्लासामध्ये टाकून सर्व करूया। हे बघा आता आपलं हे आपण आता इथे मिल्कशेक तयार करूया। हे बघा याच्यामध्ये आता हे हा जो खरबूजचा ज्यूस आपण केलेला आहे तो याच्यामध्ये घालून घेणार आहे। याच्यातच आपण हे जे दूध आहे ते पण घालून घेऊया। याच्यामध्ये आता बर्फ घालून घेऊया आणि आपण हे जे ड्रायफ्रूट घेतले होते ते ड्रायफ्रूट पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया। इथे थोडीशी जर चेरी असेल तर तुम्ही घातली तर चालेल, नसली नाही घातली तरी ऑप्शनल आहे। इथे आपण ही चेरी पण घालून घेऊया। आता आपलं हे मिल्कशेक तयार झालेलं आहे। हे असं हलवूया। हे आपलं आता मिल्कशेक तयार झालेलं आहे। असंच आपण आता दुसऱ्या ग्लासमध्ये पण हे तयार करूया। खरबूज खूप थंड असतं म्हणून उन्हाळ्यात आपण खरबूजचा ज्यूस पिला तर आपल्यासाठी खूप छान नाही। आता आपण याच्यात ड्रायफ्रूट घालून घेऊ, बर्फ पण याच्यात घालून घेऊया आणि छान हे असं हलवून घ्यायचं आहे। हे बघा आणि हे आपण आता याच्यामध्ये चेरी घालून घेऊया। आता आपलं खरबूज मिल्कशेक तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।